पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। विद्याधन कॉलेज समोर पोलिसांची धडक कारवाई। लाखोंचा अवैध दारूसाठा जप्त। वडेल रोडवर नाकाबंदी। अवैध विदेशी दारू व देशी दारू यांची मोठी पकड। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। धुळे शहराच्या देवपूर भागातील वडेल रोडवर विद्याधन कॉलेज समोर पथकाने सापळा रचून नाकाबंदी केली असता वडेल गावाकडून येणाऱ्या एका मारुती सुझुकी कारची झडती घेण्यात आली। या कारवाईत दोंडाईचा येथील रहिवासी स्वप्नील दिनेश मोरे याच्या ताब्यातून 2,27,520 रुपये किमतीचा विदेशी आणि देशी दारूचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे। यामध्ये मॅकडॉवेल्स नंबर 1 विदेशी दारूचे 19 बॉक्स आणि टँगो पंच देशी दारूचे 7 बॉक्स आढळून आले आहेत। 6 लाख रुपये किमतीच्या 4 चाकी वाहनासह एकूण 8,27,520 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।